जय भीम. हा माझा यूट्यूबला पहिलाच व्हिडिओ असणार आहे. समेटिव्ह इव्हॅल्युएशन 2024-25 गणित मराठी माध्यमाचा इयत्ता 5वीचा हा पेपर आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे 57,843 ही संख्या अक्षरात लिहा. इथे नंबर देऊन आहे 57843. त्याला आपल्याला अक्षरात लिहायचं आहे 57,843. नंतर सेकंड क्वेश्चन आहे 2,759 हे शब्दांमध्ये दिलं आहे आणि त्या संख्याला आपल्याला संख्येमध्ये लिहायचं आहे 2759. 30,000 प्लस 4,000 प्लस 7 प्लस 80 हे विस्तारित रूप दर्शविणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. तर 3, 4, 7, 8, 0 म्हणजे 4 नंबरचा पर्याय हा आपला बरोबर पर्याय आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बेरीज 13,059 प्लस 7,823. तर यांची जर प्लस आपण केली तर त्याचा उत्तर येते 20,882. त्यानंतर वजाबाकी 57,026 मधनं 2,518 आपल्याला मायनस करायची आहे आणि मायनस केल्यावर उत्तर आल्या पाहिजे 54,508. नंतर गुणाकार 384 × 17. तर आपण जर सोडवलं 7 × 4 28. 28चा 8 इथे लिहायचा, 2 कॅरी करायचे. नंतर 7 8 जा 56. 52 प्लस 56 प्लस 2 58. 8 इथे लिहिला, 5 कॅरी केला. 7 3 जा 21. 21 प्लस 5 26. नंतर हा शून्य घेतला कारण आपण एका नंबरने सर्व वरच्या तिन्ही नंबरला गुणाकार केला आहे. नंतर 1ने सर्व नंबरला करू. 1 4 जा 4. 1 8 जा 8. 1 3 जा 3. नंतर जेव्हा आपण यांची बेरीज करतो तेव्हा उत्तर आल्या पाहिजे 6,528. 8 प्लस 0 8. 8 प्लस 4 12. 12चा 2 आणि हातचा 1. 6 प्लस 1 7 आणि 7 आणि 8 होते 15. 15चा 5 आणि हातचा 1 जर घेतला तर 3 प्लस 2 आणि हातचा 1 6. त्यानंतर आहे भागाकार. 15ने आपल्याला 4,755ला भागाकार करायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सोडवायचा आहे सॉल्व. सहमूळ संख्यांची जोडी दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर. तर आपला बरोबर पर्याय आहे 3, 9 आणि 14 या सहमूळ संख्या आहेत. त्यानंतर आपल्याला खालील संख्यांपैकी मूळ संख्या दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. तर मूळ संख्या दर्शवणारा म्हणजे मूळ संख्या कोणत्या आहे, प्राईम नंबर कोणते आहे, तर तो आहे आपला पर्याय 1. 67 ही आपली मूळ संख्या आहे आणि बाकी कोणतीही नंबर आपली प्राईम नंबर नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 30 या संख्येचे सर्व विभाजक लिहा. म्हणजे 30 हा नंबर कोणत्या कोणत्या संख्येने आपण डिवाईड करू शकतो. तर 1ने डिवाईड होतो, 2ने सुद्धा होतो, 3ने पण होतो, 5ने होतो, 6ने होतो. नंतर डायरेक्ट 10ने तो डिवाईड होतो. 10 × 3 30. नंतर 15ने होतो आणि शेवटी तो स्वतः म्हणजे 30ने. तर 1 2 3 5 6 10 15 आणि 30 हे या संख्येचे विभाजक आहेत. त्यानंतरचा प्रश्न 5वा. चौकटीत योग्य संख्या लिहायची आहे. अतिशय सोपी आहे. 7 मीटर इज इक्वल्स टू 700 सेंटीमीटर. 8,000 ग्रॅम इज इक्वल्स टू 8 किलोग्राम. 4.5 लिटर म्हणजे 4.5 लिटर. तर 4,500 मिलीलिटर. 12,000 मीटर म्हणजे 12 किलोमीटर. नंतरचा प्रश्न 1 लिटर धारकतेचे भांडे पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 200 मिली धारकतेचे किती कप पाणी भांड्यात ओतावे लागेल. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर आणि जर त्या 200ने आपण या 1000ला भागाकार केला, डिवाईड केलं तर उत्तर येते 5. तर आपल्याला 1 लिटर धारकतेचे भांडे पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 200 मिलीलिटर धारकतेचे 5 कप त्या भांड्यामध्ये ओतावे लागेल. नंतरचा प्रश्न 6. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 1 लिटर दुधाला 60 रुपये लागतात. तर 2.5 लिटर दुधासाठी किती रुपये द्यावे लागतील.
1 लिटर दुधाला 60 रुपये, म्हणजे 1 लिटर 60 रुपये लिटर दूध आहे. आणि आपल्याला 2.5 लिटर म्हणजे 2.5 लिटर दूध पाहिजे. तर आपण त्या 2.5ला 60ने मल्टिप्लाय करू, गुणाकार करू, आणि जे आन्सर येईल ते 150.0, म्हणजे पॉईंटचा नंतरचा 0 काही फरक पडत नाही, त्याने 150 आपला आन्सर असणार आहे. कारण 1 लिटर 60ला म्हणजे 2 लिटर 120ला, आणि त्या 120मध्ये जर 60च्या अर्धे म्हणजे 30 मिळवले तर 120 + 30 होतात 150. एका पिशवीतील गूळ व साखरेचे एकूण वजन 12 किलोग्रॅम 300 ग्रॅम आहे. त्यातील साखरेचे वजन 5 किलोग्रॅम आणि 700 ग्रॅम आहे. तर गुळाचे वजन किती? म्हणजेच दोन्ही मिळून, गूळ आणि साखर मिळून ते 12 किलो 300 ग्रॅम आहे. आणि त्यात त्या 12 किलो 300 ग्रॅममध्ये फक्त साखरेचे वजन फक्त आहे 5 किलो आणि 700 ग्राम. तर जेवढे बाकीचे उरले तो असेल गूळ. तर आपण या 12 किलो आणि 300 ग्रॅममधून 5 किलो 700 ग्राम मायनस करू. आणि ते करण्यासाठी आपल्याला आधी, कारण इकडचा नंबर छोटा आहे आणि आपल्याला मायनस करायचं आहे, वजाबाकी करायची आहे, तर जो इकडला छोटा नंबर असतो त्याला नेहमी आधी मोठं बनवायचं असते. तर तो मोठा कसा बनेल खालच्या नंबरपेक्षा? तर इकडे जे 12 किलो आहे त्याला आपण 11 किलो करू, म्हणजे इकडून आपण 1 किलो कमी केला, त्या 1 किलोला ग्राममध्ये कन्वर्ट करू, म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्राम. आणि ते 1000 या 300मध्ये ॲड करू तर ते होतात 1300. आणि आता त्या 1300मधून आपण 700 मायनस करू शकतो, तर उरतात 600. आणि इकडे जे 12 किलो होते ते आता 11 किलो झाले, तर त्या 11मधून जर 5 किलो गेले तर आपल्याकडे 6 किलो उरतात. त्यामुळे त्या गुळाचे वजन किती? तर गुळाचे वजन 6 किलो 600 ग्राम आहे. नंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडव. 5 × 3/100 हा अपूर्णांक दशांश चिन्हाचा वापर करून लिही. तर दशांश चिन्ह म्हणजे खालचा नंबर बघायचा, त्यामध्ये किती शून्य आहे? तर 2 शून्य आहे. तर आपल्याला 2 नंबर नंतरच पॉईंट द्यायचा आहे. तर इथे 5 आणि 3च आहे. तर दुसरा नंबर कोणता असेल? तर 3च्या नंतर उजवीकडून डावीकडे 3 या संख्येच्या अगोदर आपण 0 घेऊ, नंतर पॉईंट देऊ, म्हणजे इथे 2 नंबर झाले, आणि नंतर 5 लिहू. त्यानंतर आहे 11:15 हा अपूर्णांक दशांश चिन्ह वापरून लिही. 11:15 म्हणजे 10.75, 11. 91.4 मीटर म्हणजेच किती मीटर आणि किती सेंटीमीटर? तर 91.4 मीटर म्हणजेच 91 मीटर आणि 40 सेंटीमीटर. इथे शून्य असतो 4च्या नंतर, पण तो दिला नसतो, तर तो आपण लिहायचा असतो. 2.30 रुपये म्हणजे 2 रुपये आणि 30 पैसे. प्रश्न 8वा आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. खालील संख्यांपैकी चौरस संख्यांभोवती रिंगण करा. आपल्याला सर्कल करायचं आहे, जी पण चौरस संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर, जी संख्या कोणत्या तरी एका संख्येचा स्क्वेअर आहे. तर 7ही कोणाचा स्क्वेअर नाही आहे, 15 नाही आहे, 35 नाही आहे, पण 64 ही संख्या 8चा स्क्वेअर आहे. 8 8 जा 64. 72 ही संख्या कोणाचाही स्क्वेअर नाही आहे, चौरस नाही आहे. नंतर 81 ही 9चा स्क्वेअर आहे, ही संख्या 9चा स्क्वेअर आहे. खाली दिलेला आकृतिबंध पूर्ण कर. 4 9 16 ब्लॉक 49. तर आपण पाहू शकतो की हे सर्व स्क्वेअर नंबर आहे. 4 हा 2चा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर 9 आहे, नंतर 4चा स्क्वेअर 16 आहे, तर इथे 5चा स्क्वेअर येईल, 6चा स्क्वेअर येईल, आणि 49 म्हणजे हा 7चा स्क्वेअर आहे. तर 5चा स्क्वेअर 25 आणि 6चा स्क्वेअर म्हणजे 6 6 जा 36. खाली दिलेला आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. तर पहिल्या बॉक्समध्ये खाली 2 डॉट आहे, नंतर 3 डॉट, नंतर 4 डॉट, आणि नंतर आपल्याला द्यावे लागेल 5 डॉट. आणि त्यानुसार वर एक एक डॉट कमी होत जाईल. जसं की पहिल्या आकृतीमध्ये 3 डॉट आहे, दुसऱ्यामध्ये 3 प्लस झाले म्हणजे ते 6 झाले. नंतर चौथ्या आकृतीमध्ये 4 प्लस झाले, 6 आणि 4 ते झाले 10. आता या आकृतीमध्ये 5 जे आहे ते प्लस झाल्या पाहिजे, 5 डॉट.
नंतर प्रश्न 9 आहे, खालीलपैकी कोणत्या घडीपासून घन तयार होत नाही? घन म्हणजे क्यूब. ते दर्शविणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. तर जर आपण बाजूचे 3 चौरस या पहिल्या 3 चौरसच्या चौरसवर असे फिट केले की त्याचा एक पूर्ण चौरस म्हणजे 6 चौरसचा ग्रुप बनेल, तर तिथे क्यूब बनवू शकतो. दुसऱ्या आकृतीमध्ये पण आपण जर त्याला इथे फिट केलं तर बनवू शकतो, पण तिसऱ्या आकृतीमध्ये तो घन बनवू शकणार नाही. आणि चौथ्या आकृतीला पण जर आपण त्याच्यावर फिट केलं तरी तो क्यूब बनवू शकतो. नंतर प्रश्न 10 आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडव. पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत लेस दॅन, इक्वल्स टू, ग्रेटर दॅन यांपैकी योग्य चिन्ह लिहायचं आहे. तर 7 + 8 होतात 15 आणि 30ला जर आपण 3ने भागाकार केला, भागिले केलं तर त्याचं उत्तर येते 10. 3 10 30. तर 15 मोठा आहे की 10? 15 मोठा आहे, त्यामुळे जे मोठं तोंड आहे ते आपण 15कडे देऊ. नंतर 35 - 10 होतात 25 आणि 8 4 जा 32. तर 25 मोठे आहे की 32? 32 मोठे आहे, त्यानुसार मोठं साईन 32कडे. पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिही. तर जर 28ला आपण 4ने भागितलं तर त्याचं उत्तर येते 7. 7 4 जा 28. तर आपल्याला असा नंबर पाहिजे, जर इकडे 7 उत्तर आलं आहे तर इकडे पण 7 उत्तरच आल्या पाहिजे. तर कोणत्या नंबरमधून जर आपण 12 मायनस केले तर उत्तर 7 येईल. तर तो नंबर आहे 29, कारण 9मधून 2 मायनस केले तर उत्तर 7 येते. नंतर 9 प्लस रिकामा डब्बा इज नॉट इक्वल्स टू 4 × 5. तर 9मध्ये कोणता नंबर मिळवला तर त्याचा आन्सर 4 × 5च्या बरोबरीत नाही आल्या पाहिजे. म्हणजे 4 × 5 किती होते? 20. तर 9ला 11सोबत जर आपण प्लस केलं तर 20 येते, पण आपल्याला 20 आन्सर आणायचं नाही आहे. त्यामुळे इथे आपण कोणताही नंबर लिहू शकतो 11ला सोडून. इज नॉट इक्वल्स टू म्हटलं आहे, त्यामुळे हिअर एव्हरी नंबर सॅटिस्फाईज द इक्वेशन एक्सेप्ट 11. त्यामुळे मी 10 दिला आहे. नंतर शेवटला प्रश्न आहे, एका फळ विक्रेत्याकडील विविध फळांची संख्या खालीलप्रमाणे आहे. खाली दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख तयार कर. हा पिक्टोग्राफ आहे आणि 5वीमध्ये असा प्रश्न आहे. पिक्टोग्राफ लेसन. प्रमाण 7 फळांसाठी डॉट असे एक चित्र वापर. आता इथे फळांची संख्या खूप जास्त आहे, 21, 63, 35, 49. तर आपण एवढे चित्र काढू शकत नाही, त्यामुळे एका फळासाठी 7 फळांसाठी 1 डॉट असं आपल्याला काढायचं आहे. तर आपण 21ला 7ने हे सर्व 7च्या टेबलमध्ये येणारे संख्या आहे. तर 21ला 7ने डिवाईड करू, 63ला 7ने डिवाईड करू, 35ला 7ने डिवाईड करू आणि 49ला 7ने डिवाईड करू. तर जे आन्सर येते आपल्याला तेवढे इथे डॉट्स काढायचे आहे. 7 3 जा 21, तर 3 नारळसाठी 3 डॉट. नंतर 9 7 जा 63, तर आपल्याला 9 डॉट्स काढायचे आहे पेरूसाठी. नंतर आपल्याला 7 5 जा 35 होते, तर 5 डॉट्स काढायचे आहे अननससाठी. आणि 7 7 जा 49 होतात, तर आपल्याला 7 डॉट्स काढायचे आहे सफरचंदासाठी. थँक्यू.